आणि किचनच्याच लेफ्ट साईडला इथे पूर्ण सर्व्हिस ओटा आहे, या साईडला सर्व्हिस काउंटर केलाय आणि इकडे सिंक आहे. सिंकच्या इथे वरती आम्ही परत इथे पण काही क्रॉकरी युनिट आहे आणि वरती लॉफ्ट डिझाईन केलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघाल तर इथे आम्ही शटर्स केलेले आहेत, त्याच्या आतमध्ये स्टोरेज आहे. त्यानंतर इथे एक पुल आउट आहे बॉटल्स वगैरे ते ठेवण्यासाठी. त्यानंतर इथे सिंकचे हे आहेत, डोअर्स आहेत. त्यानंतर या साईडला आम्ही इथे एक क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना इथे काही माठ वगैरे ठेवायचा आहे, तर त्यासाठी आम्ही हे वरच्या बाजूला करून घेतलेलं आहे थोडा ओटा. आणि इकडे वॉशिंग मशीन ठेवणार आहे आणि वॉशिंग मशीनच्या वरती पण आम्ही इथे स्टोरेज केलेलं आहे. त्यानंतर ओट्याच्या समोर इथे फ्रीजसाठी जागा आहे, मोठा फ्रीज आहे. क्लायंटची रिक्वायरमेंट होती की त्यांना फ्रीजसाठी जास्त जागा हवी आहे. त्यानंतर वरती इथे लॉफ्ट केला आम्ही परत आणि इकडे आम्ही ओव्हन युनिट डिझाईन केलंय. या ओव्हन युनिटमध्ये तुम्ही बघितलं तर इथे मिक्सरसाठी जागा ठेवली आहे, ट्रे केलाय मिक्सरचा. त्यानंतर इथे ओव्हन ठेवायचा आहे आणि इथे एक नॉर्मल शेल्फ केलेला आहे. याप्रमाणे आम्ही हे डिझाईन केलंय. त्यानंतर खाली आपण जे विकर बास्केट घेतो ते आम्ही घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे आम्ही हे किचन डिझाईन केलंय. या किचनची जी साईज आहे ती 14x9 आहे, म्हणजे अशी लांबीला पूर्ण 14 फूट आहे. त्याच्यामुळे त्यांना इकडे कुकिंग काउंटर, या साईडला सर्व्हिस ओटा पण मिळालाय. त्याच्यानंतर सिंक पण घेता आलाय मोठा आणि त्याच्या पलीकडे आम्ही वॉशिंग मशीन ठेवणार आहे. नंतर तुम्ही इथं वरती बघाल तर आम्ही तेवढ्याच पूर्ण स्पेस मध्ये आम्ही क्रॉकरी पण डिझाईन केलंय. त्यानंतर वरती आम्ही पूर्ण लॉफ्ट पण घेतलेला आहे. तर तुमचं पण किचन जर एवढं मोठं असेल तर तुम्ही या पद्धतीने डिझाईन करू शकता.